यवतमाळात पैसा विरुद्ध संघर्ष असा आरोप खासदार संजय देशमुख यांनी भाजप आणि काँग्रेसवर केलेला आहे। यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका दरम्यान खासदार संजय देशमुख यांनी विरोधी भाजप आणि काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांवर प्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला आहे। बुधवारी माध्यमांसोबत बोलताना यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांनी म्हटले की नगराध्यक्ष पदासाठी शहरात धनाढ्य कुटुंबांच्या उमेदवारांविरुद्ध आम्ही वैष्णवी कोवेसारख्या सर्वसामान्य सुशिक्षित युवतीला उमेदवारी दिली आहे। या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सर्वसामान्य कुटुंबातील पण काम करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली आहे। नेमकी आमची ही संघर्षाची लढाई आहे आणि जनतेनेही काम करणाऱ्या लोकांनाच साथ द्यायला पाहिजे असे त्यांनी यावेळी RN न्यूज सोबत बोलताना सांगितले। बहुत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत। काय परिस्थिती आहे ती काय संदेश देणार? नाही, परिस्थिती काय, आमचे जे उमेदवार आहेत ते गरीब सामान्य घरचे उमेदवार आहेत। इकडे धनाढ्य लोक उभे आहेत, मोठमोठ्या लोकांच्या मुली त्या ठिकाणी उभ्या आहेत आणि हे आमचे गरीब सामान्य कार्यकर्त्याची मुलगी या ठिकाणी उभी आहे आणि आमचे नगरसेवकसुद्धा गरीब सामान्य कार्यकर्ते आहेत, जे काम करणारे आहेत, जे वर्कर आहेत, जे लोकांच्या सुखदुःखात सामील होणार आहे, विकासाच्या नावावर त्यांनी काम केलेलं आहे, असे लोक आम्ही उभे केलेले आहे। संघर्षाची लढाई आहे। या संघर्षामध्ये निश्चितपणे जनतेने सुद्धा या काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि आमचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तर सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे, म्हणून त्यांनासुद्धा यवतमाळ शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून त्यांना